श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. हे देखा आता मग मी कुकरले ना गॅसवर ठेवा आणि आता मी ना गॅस चालू करस आणि यानं मग तांब्याभर पाणी टाकी देस. आणि तांब्याभर पाणी टाकत त्याला थोडी हळद आणि थोडं तूप टाकस. डाळ ओतू नये म्हणून तूप थोडं ते आपले बनवणे येते. हाय मी आता पाणी उकळायला ठेवले आणि हाय देखा हाय मी आता डाळ लेले. त्या दिवस मी बनायची डाळ तिला आता साफ करायला फॅनवर मस्त आणि आता तेल धुईसन आपण याना मग टाकू. आता हे पाणी चांगलं कोमट होई गे उकळायला लागी जायले तेव्हा आपण आता हे तोरणे डाळ धुवले ना हे टाकू. हे तोरण डाळ आणि यामा मी तूप का टाक तेल नाही तर तूप टाकू. डाळ वातूड राहस तर वातूडपणा त्यांना कमी होई जास त्याने ते असं व्हायची आहे. डाळ मी यामा टाकी देस. हाय मस्त उकळायला लागते. ते याने आपण कुकर लावते. मस्त 3 शिट्ट्या होऊ दे माझ्या. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. आता आपल्या आहे लेना एक मिक्सर मध्ये नाही खोबरं लसूण जिरं 1 चमचा चटणी हळद यामध्ये धना पावडर आणि मसाला मिक्स आहे. एवढं मी थोडं कमी लिहिलं आहे. हां धना आणि मसाला पावडर असं लिहिलं तर हे आपले मिक्सर में बारीक करना है. तो आपण बारीक कर ते मिक्सर में बारीक कर घेऊ. देखा मैत्रिणी आता या कुकरने शिट्ट्या होई चालल्या. आता एकच शिट्टी काढणी आहे म्हणजे वरण आपलं शिजत आहे. आणि जो मसाला आपण लिहिता जिरं खोबरं लसूण गरम मसाला थोडासा धना पावडर आणि चटणी हळद असं हे सगळं आपण मिक्स कर लिहिलं आहे. ते मिक्सर में बारीक करत आणि मी हाव कढीपत्ता लेना कढीपत्तानं झाड कढीपत्ता मन अंगण मध्ये तरुण तोडी लयनो मस्त धुई देसन त्याला ते बाजूला काढी ठेवले. आता हे कुकर थोडंसं थंड व्हायला का आपण काढी घेसू ते घोटी लेवायला आणि मग त्याला याने फोडणी द्यावा मसाला. आता हे कुकर थंड होस तोपर्यंत आपला हे कढीपत्ता मसाला तयारी झाले. आता आपण कणिक भिजी घेऊ तोपर्यंत तो थंड होईल. तुम्हाला 2च जणच ना चिकल्या करणार आहेत त्यामुळे मी पीठ व्यवस्थित घेस. हाय देखा हाय इथलं पीठ लिदा हाय इथलं पीठ लेवा ना त्याला मग थोडंसं मीठ टाका प्रमाणानुसार मीठ टाका. आमना हातनाच प्रमाणे चमचा बिमचा हे वापरते आणि त्याला थोडी हळद टाकावी आणि भिजी लावायची. मीठले आणि हायले मस्त कालाई लावा ना म्हणजे सगळं कणिकले मीठ बरोबर लागेल.
हे मस्त कणिक भिजी देवानी पाणी लागता लागता देवाना कणिकाचं मस्त भिजी देवानी आणि असं कणिक जर हातले चिपकत थोडं ओलं पीठ लेवा ना आणि असं हातले घसरलं ना बरोबर आपला हातनं पीठ सुटी जात म्हणजे पीठ वाया जात नाही कसं तसं हात धवाना नाही पीठ वाया घालाना नाही ते नवराने लव पाहिली आणि बायकोनी करो वाहिली तसं करानं नाही त्यामुळे कोल्हा पीठवर आपला हात करी लेवाना बट पीठ काढी लेवाना आणि मग याला मस्त थोडंसं तेल लायचं पडू देवाना त्या देखा पाणी लायसन बट एक जीव हुई ते याला आपण थोडासा टाइम एक साइडले पडू देऊ आणि पहिले वरण तिथलं नंतर आपण वरण देखू आता याला थोडंसं इकडे बाजूला ठेवू वरण आपण मस्त येईल देखा देखू शकतास तुम्ही त्यांना कलर कितला मस्त येले आणि आता याला आपण गोटी लिहूत पहिले हाय वरण आपण गोटी लिहूत बंद केला मी आता हे देखा माहिती नसेल हे वरण मी बाजूला काढली तर याला घोटी लिहिले चांगला आणि आता मी परत फोडणीने तयारी ते देखा फोडणीने लिहायचे तूप मसाला आणि आहे कढीपत्ता यामधलं पाणी घे का आपण तूप टाकतो काय देखा तुपलं चांगलं गरम होऊ देवा ना तूप गरम होई ना तेव्हा कढीपत्ता टाकी देवा ना कढीपत्ता आपल्या शरीराकरता खूप चांगला राहतो या महिना आपण कढीपत्ता टाकली त्याला चांगला तळी देऊ आणि कढीपत्ता खावालेच पाहिजे कारण कढीपत्तामुळे आपल्या शरीराला ना कोलेस्ट्रॉल कमी होतो त्यामुळे कढीपत्ता आयुर्वेदिक आहे आणि त्या खावालेच पाहिजे त्यामुळे त्या मसाला आपण टाकी देऊ चांगला त्या बुजायला ना या माहीवर सोडी देऊ
तर हा भांडा म्हणजे मसाला लागेल तो वाया घालाना नाही. असं बी आपले वरण चिकल्याशी जाळाले वरण मोकेच लागस, त्यामुळे हे वाया घालाना नाही. हे असं टाकी देवा ना. टाकी देवा ना आणि देखील ते चिकलीशी झालं वरण आपले जास्त लागस, त्यामुळे पाणी भरपूर सोडाना. पुरं तांब्यावर टाकी देवाना. काय टाकाय ना काय मग आपल्या प्रमाणानुसार मीठ लेवाना आणि मीठ टाकी देवाना. आता कोणले वरण चिकली गोड बी आवडत. गोड जर करणी राहिली तर गोड आणि चिंचा टाकाना आंबट गोड मस्त लागत. पण मी आटे फक्त मसालाने करेले, मला तिखी आवडत तर मी तिखट करेले. आता हे चांगलं उकडू देवा ना. उकळीन तोपर्यंत आपण ह्या चिकल्या लाटाने तयारी करू. ते का त्याही वरण आपण गरम वालठी दिले. यानं थोडीशी कोथिंबीर बी पेर दिली मी. आणि आता गोडा लेवाना मस्त छान रगडी लेवाना. तुम्ही चितलं रगड शकतील ती कणिक मऊ होईल आणि मस्त मऊ होईल का तवे ते खावायला छान लागस, चांगलं लागस. त्याने काय मस्त असं रगडी मसडीचं नरम करी लेवानी. आणि मग छोटा छोटा गोळा करायला मस्त असा छोटा छोटा गोळा लेवाना. आणि तेल ल्या तूप ल्या तुमले जे आवडेल ते लायसन त्याला मस्त बारीक चटक लाटाना. लाटणार बी तेल लायला असं बारीक लाटाना. जितले बारीक लाटतात ना तिथले चिकली मस्त लागस आणि नरम लागस. त्यामुळे तिला मस्त बारीक लाटल्या. आमना खानदेशमा एक वरण चिकली गैर आवडत लोक असले लहान पोरच नाही तर आवड फेवरेट आहे डायरेक्ट. आणि हिले गरम गरमच खावाले छान वाटस. अशी लाटी लेवानी पुरी सब सारखी लाटी लेवानी काटकोपरा सगळं काही चांगला लाटाना. आणि मग तिने अशा छोट्या छोट्या पाटोळ्या पाळाल्या. जास्त मोठ्या मोठ्या लेवाल्या नाहीत, छोट्या छोट्याच कराने म्हणजे खाताना आपले सोपं जास. ते अशा आपल्या पाटोळ्या पाडी लेवाल्या. आपलं वरण चांगलं गरम होईल ना तोपर्यंत तुम्ही मला लाईक सबस्क्राईब आणि मला व्हिडिओला शेअर पण करी द्या. शेअर पण करी द्या कारण की आपला खानदेशने पदार्थ पण फेवरेट होणं पाहिजे, सगळीकडे प्रसिद्ध होणं पाहिजे की आपला खानदेशा चविष्ट पदार्थ बी लोक असे समजला पाहिजे त्यांना करता. आणि मी या चॅनलवर नवीन आहे तर मला तुम्हाला सपोर्टनी गरज आहे, तर थोडासा सपोर्ट पण करा. मला चॅनलले लवकरात लवकर ग्रोथ येऊ द्या, त्यांना करता लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आता देखा आहे वरण फोडणीनं वरण मस्त होई जायले गतकिरायला मस्त. त्यामुळे आपले ह्या अशा एक 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 करी सण टाकणे आहेत. ह्या अशा एक 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 मस्त टाकत जावाने. आणि गॅस कमी कराना नाही, गॅस असंच गतकू द्यावाना नाही तर ते एकच ठिकाणी गोडा होई जात. जर का आपण गॅस कमी कर दिला आणि ती एकवर पडणी पाटोळी तर ती एकच ठिकाणी गोडा होई जास आणि तो गोडा शिजत नाही आणि मग चव देत नाही. त्यानं करता असं उकळता पाणी उकळता वरण टाकू तिले म्हणजे ती लगेच शिजी जास आणि मोकळ्या मोकळ्या पण येतीस.
आणि त्याला मस्त असं ढवळी द्यावा. आता हे उभे राहण्यापेक्षा आपण आखो दुसरा गोडा लिहू. आता ते उकळी राहण्यापेक्षा आपण हा दुसरा गोडा लिहू. हा पण तसंच तेल लायले आणि काटलाले आणि मस्त लाटला आले बी आणि हाय बी लाटी सण आपण त्यामध्ये टाकी देऊ. आणि हाई जे वरण बनायले मी ते त्या दिन बनायची पहिला व्हिडिओ मा तुम्हाला सांगेल मी की ती तोरणे दाय कशी बनवानी. ती तोरणे दायनं वरण हे जर का तुम्हाला अशी घराव दाय लागावशील तर तुम्ही मला मेसेज करू शकतास आणि नाही तर मला व्हॉट्सअप करा. मला फोन नंबरवर मला फोन नंबर आहे 9359010794. या नावावर तुम्ही व्हॉट्सअप करीस आणि मला सांगू शकतास की डाळ लागणार आहे असं. नाही ते खाते या पण अशाच छोट्या छोट्या मस्त कापी लेवान्या आणि ह्या उकळता वरण मा टाकी देवान्या. मोकळ्या मोकळ्या करीसन टाकाने मस्त. नाही ते अशा मस्त टाकी देवाने आणि अशा आता जेवढं कणिक आपली तेवढे पूर्ण लाटी सण याने टाकी देवाने. हे बघा मग तुम्ही आता ह्या चिकल्या बघा किती छान शिजल्या, कितल्या मस्त झाल्या देखा. एक एक चिकले मस्तही झाले असे गट्टी आणि हे वरण बी मस्त घट्टही आहे. जसे जसे चिकले शिजत ना तसं तसं ते घट्ट होस आणि जर थंडी वेळी तर पुरा गोडा होई असते ना. त्यामुळे हे वरण चिकली ना गरम गरमच खावा मजा आहे. तर तुम्ही देखू शकता साई मस्त ते आता उदय पण ही झाले मस्त की उदयला देस मी आता टेस्टिंगले आहे. उदयला खूप आवडतेस या उदयला गोड आवडतेस म्हणून त्यानकरता गोड आणि चिंच टाकणे पडस. पण मी आज बिना गोड आणि बिना चिंचने टाक करायनो. देखा असं मस्त घट्ट होतात. जो जो घट्टच ना तो तो घट्ट असते मस्त छान होतात. आणि आता आपण उदयला टेस्टिंगला देऊ. आता आपण गॅस देऊ ऑफ करी बंद कर देऊ गॅस आणि याला खाली देऊ. हे बघा आता ह्या वरण चिकल्या मस्त शिजेलेत देखील आता मी तिथल्या मस्त दिशी राहण्यात त्या एकदम गरम गरम आणि मस्त गरम गरम खावाले जे असले चव येस. आता मी उद्या राहिली आहे चिकली वाडी राहणू मस्त अशी चिकली टाकेली आणि याना मग थोडं तूप टाका ना. तूप टाकायला कंजूसी करानी नाही. आता हे वाढेले मी देखू शकतास तुम्ही यामा मस्त तूप टाकेले त्यांना रंग पण छान येले मस्त. आणि आमना खानदेशनं हे खानदेशी लोणचं वरण चिकली म्हणी म्हणजे आमले लोणचं पाहिजेच. तर हा एक खानदेशी लोणचं मी घर बनावस एकदम जुना पद्धतून जसं मला आजी म्हणे आई बनाय त्याच पद्धतून बनावस. तर जर का तुम्हाला लागावं असेल तर तुम्ही यांनी पण ऑर्डर मला करू शकतास. आता मी वाढस तर लोणचं आई देखू शकतास तुम्ही. लोणचाना कलर बी कितला मस्त आहे आणि त्याने चिरी बी जशी तशी देखा तुम्ही. आता हे लोणचं वरण चिकली सोबत लोणचं एकदम भारी आणि एकदम टेस्टी लागस. ताड्डे किसन तोंडमा पाणी ऊन ना. चला तर मग आपण पण बनावा वरण चिकली मस्त खानदेशी पद्धतून.